नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बऱ्याच वेळा मी देवघरामध्ये जे स्वामींचे आसन, वस्त्र किंवा जे लोड वगैरे वापरते त्याबद्दल बऱ्याच ताईंनी मला विचारलं होतं की हे आसन तुम्ही कुठून घेता किंवा वस्त्र कुठून घेता. तर त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे. त्यासोबतच मी एक नवीन सुरुवात करणार आहे, तर ती गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण स्वामींच्या 5 इंचाच्या मूर्तीसाठी वस्त्र शिवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे एक स्काय ब्ल्यू कलरचा एक वेल्वेटचा कपडा घेतलेला आहे. त्याच्यावर छान असं वर्कसुद्धा केलेलं आहे. बाजारामध्ये आपल्याला वेल्वेटमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये असे भरपूर कपडे जे आहे ते बघायला मिळतात. पण खरं तर हा कलर माझ्याकडे नव्हता, म्हणून मग मी हा घेतला. तर टाकल्यानंतर हा देवघरामध्ये खूप छान दिसतो आणि ज्यावेळेस आपण स्वामींना या वस्त्र परिधान करतो त्यावेळेस स्वामींची मूर्ती खूप छान दिसते आणि हा कलर दिसायलासुद्धा खूप छान आहे, म्हणून मी या रंगाचाच हा कपडा घेतला. तर मी देवघरासाठी सुद्धा जे आसन अंथरून घेते तर ते सुद्धा एक मोठं शिवलेलं आहे. देवघराची जी लांबी रुंदी आहे त्यानुसार मी तो कपडा शिवून घेतलेला आहे. त्यानंतर स्वामींच्या पादुका जशा ठेवते तर त्यांसाठी सुद्धा एक वेगळं पादुकांसाठी आसन मी छोटंसं बनवलेलं आहे. तर मी असाच अर्धा मीटर किंवा 1 मीटर कपडा घेते आणि त्याच्यामध्ये घरात जो कपडा आपण अंथरतो किंवा स्वामींच्या पादुकांसाठी आसन असेल किंवा स्वामींसाठी आसन असेल, स्वामींचे वस्त्र, स्वामींची टोपी, हे सगळं मी या एकाच कपड्यामधून बनवते. म्हणजे दिसायलासुद्धा एकसारखं दिसतं आणि खूप छान वाटतं. तर याच्यामध्ये मी देवघरासाठी आसन वगैरे शिवून घेतलेलं आहे. आता हे जे वस्त्र मी शिवणार आहे तर हे केंद्रातली जी स्वामींची मूर्ती आहे तर त्यांसाठी ही वस्त्र जे आहे ते मी शिवून घेते. यामध्ये मी कांथा टोपी जी असते तर ती शिवणार आहे आणि याच्यामध्ये आपण पेशवाई किंवा सुंदर असं स्वामींचा टोपसुद्धा बनवू शकतो. तर घातल्यानंतर आणखीनच खूप छान आणि सुंदर अशी स्वामींची मूर्ती दिसते. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आपलं देवघर, आपल्या देवघरातील देव खूप छान दिसावे, यासाठी आपला सतत प्रयत्न चालू असतो. आता हे 3 इंचाच्या मूर्तीनुसार मी माप कापून घेतलेलं आहे. जवळपास 14.5 एवढं हे माप आलेलं आहे. तर आता हे मी जर आपल्याला हे व्यवस्थित चारही बाजूने शिवून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे शिवते. म्हणजे आपला जो समोरचा भाग असतो तो अस्तरला उलटा लावते आणि त्यानंतर 3 बाजूने त्याला शिवून घेते आणि मग परत सरळ करते. त्यानंतर मग जी एक बाजू आपल्याला दाबायची आहे तर ती अशी आतमध्ये फोल्ड करून ती बाजूसुद्धा मी पॅक करून घेते. त्याने काय होतं, मग आपली फिनिशिंग खूप छान येते आणि कुठेही धागा निघत नाही. किंवा हे जे स्वामींचं वस्त्र आहे ना तर हे शिवायला अगदी सोपं आहे. आपले स्वामींची जी उंची असेल त्यानुसार आपल्याला उंची घ्यायची आहे. तर गळ्यापासून पायापर्यंत दोन्हीही बाजूने आपल्याला जशी आपण शॉल टाकतो त्यानुसार आपल्याला माप घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्या मेजरमेंटने हे स्वामींचे जे वस्त्र आहे ते शिवायचं आहे. शिवायला अगदी सोपं आहे, याला काही फार वेळ जात नाही. त्यानंतर येतं ती म्हणजे स्वामींची टोपी किंवा टोप जर तुम्हाला बनवायचा असेल तर कंथा टोपी जर आपल्याला शिवायची असेल तर त्यासाठी सुद्धा स्वामींची जी मूर्ती आपल्याकडे असेल 3 इंचाची असेल, 2.5 इंचाची असेल, 5 इंचाची असेल किंवा मग 7 इंचाची असेल किंवा त्यापेक्षाही जास्त असेल तर त्यावेळेस आपण स्वामींच्या डोक्याचे माप जे आहे ते टेपनी घ्यायचं आहे आणि माप आपण कधीही पूजेच्या आधी घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पूजा झाल्यानंतर स्वामींना हात लावायचा नाही, कारण मूर्ती हलते आणि देवपूजा झाल्यानंतर आपण देवांना हात लावत नाही, दुरूनच नमस्कार करतो. त्यामुळे देवपूजेच्या आधीच आपण स्वामींच्या मूर्तीचं जे माप आहे ते घेऊन ठेवायचं आणि त्यानंतर मग आपण स्वामींसाठी वस्त्र किंवा आसन जे काही आपण शिवणार आहे ते शिवायचं. इथे मी स्वामींचं मूर्तीचं जे माप आहे ते आधीच घेऊन ठेवलेलं. त्यानंतर मग हे वस्त्र मी शिवून घेतलं. वस्त्र शिवून झालं ना की त्यानंतर येते ती म्हणजे टोपी. तर कंथा टोपीसुद्धा आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने शिवू शकतो. तुम्हाला जर वर्कमध्ये हवे असेल किंवा मग टोपसुद्धा बनवायचा असेल तो सुद्धा खूप छान बनतो. तर इथे मी स्वामींच्या मूर्तीचं जे डोक्याचं माप आहे ते सुद्धा काल घेऊन ठेवलं होतं. म्हणजे डोक्याच्या भोवती टेप जो आहे तो व्यवस्थित गोल गुंडाळून घ्यायचा आणि जेवढं माप येईल त्यानुसार आपण टोपीसाठी जो कपडा आहे तर तो कट करायचा. फक्त त्यासोबत 1 इंच थोडं जास्त घ्यायचं, कारण ज्यावेळेस आपण कट करतो किंवा मग आपण तो कपडा स्टिच करतो तर त्यावेळेस अर्धा 1 इंच त्या शिवण्यामध्ये जातो, म्हणून 1 इंच नेहमी शिल्लक घ्यायचा.
इथे बघा आता स्वामींचं जे वस्त्र आहे आपण कट करून घेतलेलं ते चारही बाजूने व्यवस्थित शिवून झालेलं आहे। त्यानंतर आता आपण टोपी शिवणार आहोत। तर टोपीसाठी मी मापसुद्धा आधीच कापून घेतलं होतं, म्हणजे जेवढ्या इंचाची आपली टोपी आहे तेवढ्या इंचाचा आपण अस्तर आणि जो कपडा आहे तो कापायचा। आणि अस्तर यासाठी लावायचं की स्वामींनासुद्धा जे वस्त्र आपण घालणार आहोत तर ते घातल्यानंतर त्यांनासुद्धा इतकंच आरामदायक ते वाटलं पाहिजे। नाहीतर शिवायचं म्हणून काही पण आपण तसाच कपडा घ्यायचा आणि शिवायचं असं करायचं नाही, कारण आतल्या बाजूला जे वर्क असतं किंवा जे काही धागे वगैरे असतात ते स्वामींनासुद्धा टोचतात। त्यामुळे मग आतून छान असं अस्तर लावायचं आणि त्यानंतर मग आपण स्वामींना ते वस्त्र घालायचं आहे। तर मी इथे अस्तरसुद्धा याच कलरचं घेतलं आहे। आता आपण कुठल्याही कलरचं घेऊ शकतो, कारण आतला जो भाग असतो तो काही दिसत नाही, पण अस्तर आपल्याला लावायचं आहे। तुम्ही कोणत्याही कलरचं लावलं तरी चालेल। तर इथे आता मी छान असा कंथा टोपीचा आकार जो आहे तो काढून घेतला। त्यानंतर इथे मी मुद्दामच जे टोपीसाठी वस्त्र घेतलं आहे तर ते प्लेन घेतलेलं आहे, कारण जे आपली शॉल आहे, जे स्वामींचं वस्त्र आहे ना ते पूर्ण डिझाईनमध्ये आहे आणि त्यामुळेच मग टोपी जी आहे ती मी प्लेन घेतली। कारण दोन्हीही जर डिझाईनमध्ये असले ना की मग ते खूप वेगळं वाटतं आणि खूप जास्त डिझाईन मोठी वाटते। त्यामुळे मग मी सिंपल अशी टोपी घेणार आहे। तर आता इथे मी ही जी टोपी आहे तर टोपीला पण आता आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे आणि त्याला दोन्ही बाजूने 2 वेळा आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे, कारण एकच जर आपण त्याच्यावरती टीप मारली की मग ती उसवून जाते आणि टोपी जी आहे तर त्याचे धागे निघायला लागतात आणि टोपी जी आहे तर ती खराब होते। त्यामुळे मग असं दोन्ही बाजूने छान 2 वेळा त्याच्यावरती टिपा मारून घ्यायच्या आणि त्यानंतर मग ती जी टोपी आहे तर ती सरळ करायची आणि त्याआधी जो आजूबाजूचा जास्तीचा भाग आहे तो सुद्धा कट करायचा, कारण ज्या वेळेस आपण टोपी सरळ करतो ना तर त्यावेळेस त्याचं जे वरचं टोक असेल किंवा आजूबाजूचा जो भाग असेल तर तो तेच शेपमध्ये दिसतो, कारण आपण जर कट न करता किंवा कुठलाही कट न मारता डायरेक्ट टोपी सरळ केली ना की मग त्याचा आकार बदलून जातो आणि जसा आकार आपण काढलेला असतो तसा तो अजिबात राहत नाही। म्हणून मग त्याला थोडे थोडे कट करायचे आणि त्यानंतर मग त्याला सरळ करून परत शिवून घ्यायचं। इथे मी दोन्ही बाजूने व्यवस्थित 2 वेळा शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग जो आजूबाजूचा जास्तीचा भाग आहे तो कट करून घेणार आहे आणि मग परत याला सरळ करायचं आणि एक टीप परत मारून घ्यायची, म्हणजे काय होतं फिनिशिंग खूप छान येते। त्यानंतर मग तुम्हाला जर याच्यावरती लेस लावायची असेल किंवा खालच्या बाजूने जर लेस लावायची तर ती आधीच लावावी लागते, कारण याला आपण दोन्हीही बाजूने शिवून घेतलेला आहे। त्यामुळे लेस जर लावायची असेल तर ती आधीच लावून घ्यायची। तर आता इथे मी थोडे थोडे कट करून घेते आणि त्यानंतर मग टोपी जी आहे तर ती सरळ करणार आहे आणि टोपी सरळ केल्यानंतर सुद्धा परत एक टीप त्याच्यावरती मारून घ्यायची। आपली स्वामींची टोपीसुद्धा शिवून झालेली आहे। त्यानंतर जे वस्त्र आहे तर त्याला मी अशी छान अशी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे, कारण याच्यावरती जी डिझाईन आहे तर ती गोल्डन कलरमध्ये आहे। त्यामुळे त्याला मॅचिंग अशी लेस मी याला लावून घेतलेली आहे, कारण दिसायला खूप छान आणि सुंदर दिसतं। तुम्ही बघू शकता आता जेव्हा पूर्ण टोपी आणि वस्त्र रेडी होतील त्यावेळेस तुम्हाला परत एक टोपी आणि जे स्वामींचं वस्त्र आहे तर ते दिसणारच आहे। तर बघा आता इथे ही जे वस्त्र शिवून घेतलेलं आहे तर जेव्हा आपण स्वामींना वस्त्र घालतो त्यावेळेस कसं आपण छान असं
खांद्यावरून स्वामींना ते वस्त्र देतो तर ते राहत नाही, कारण बऱ्याच वेळेच्या वस्त्रासाठी जो कपडा आपण वापरतो तर तो वेल्वेट असेल किंवा वर्क वेल्वेट असेल किंवा सॅटिनमध्ये असेल, सिल्कमध्ये असेल, तर हे जे कपडे आहेत हे व्यवस्थित असे खांद्यावरून राहत नाही. त्यामुळे मग अशी दोन्हीही बाजूने कपडा मधोमध जोडून घ्यायचा, जसं आपण स्वामींच्या खांद्यावरती टाकून घेतो आणि त्या प्रकारे मग त्याला मधोमध असं खालच्या बाजूने अगदी 1 ते 1.5 इंचापर्यंत शिवून घ्यायचं. किंवा आता हे वस्त्र जे आहे ते थोडं मोठं आहे, त्यामुळे मी हे मशीनवरतीच शिवून घेतलेलं आहे. पण जेव्हा स्वामींचे छोटे वस्त्र असतात ना, तर त्यावेळेस मी ते न शिवता डायरेक्ट मशीनवरती शिवून घेते. तर इथे बघा आता स्वामींचं छान असं सुंदर वस्त्र तयार झालेला आहे. त्यानंतर स्वामींची ही टोपी तर खूप छान दिसते आणि ज्यावेळेस हे स्वामींना घातल्या जाईल ना, त्यावेळेस स्वामींची मूर्ती खूप छान दिसणार आहे. आता यासोबतच आणखीन बरेचसे वस्त्र मी देवघरातील जे स्वामींची मूर्ती आहे त्यासाठी शिवलेले. जेव्हा बऱ्याच ताईंनी माझे व्हिडिओ बघितले किंवा शॉर्ट्स बघितले, त्यावेळेस त्या ताईंना देवघरातील जी स्वामींची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या मापाचे हे सगळे वस्त्र आहे आणि हे नेहमी म्हणजे रोज वेगवेगळ्या रंगाचे मी स्वामींना घालत असते. आणि तसेच देवघरातील जे आसन आहे किंवा जे इतर वस्त्र आहे ते सुद्धा स्वामींना नेहमी घालते. तर प्रत्येक दिवसाचं असं वेगवेगळं वस्त्र जे आहे ते मी शिवलेलं आहे. तर आत्तापर्यंत मी हे देवघरासाठीच म्हणजे देवघरातील वस्त्र असेल, आसन असेल किंवा स्वामींचे वस्त्र असेल तर त्यासाठीच शिवायचे. पण आता सुद्धा जर असे स्वामींचे वस्त्र हवे असतील आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये किंवा स्वामींचे टोप, पेशवाई टोपी किंवा स्वामींसाठी छान असा फेटा किंवा स्वामींसाठी कंथा टोपी हे हवं असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती नक्की मेसेज करा. मी तुम्हाला जसं हवं असेल त्यानुसार स्वामींसाठी वस्त्र, टोपी किंवा पेशवाई टोपी, कंथा टोपी, छान आणि सुंदर असे फेटे जे आहे ते तुम्हाला स्वामींसाठी बनवून मिळतील. तर तुमच्याकडे स्वामींची ज्या इंचाची मूर्ती असेल, 5 इंचाची असेल, 7 इंचाची असेल किंवा 2.5 इंचाची असेल, 3 इंचाची असेल, नुसार तुम्हाला जसं हवं तसं स्वामींसाठी वस्त्र किंवा स्वामींसाठी टोपी आपण बनवून देणार आहोत. तर तुम्हाला इथे खाली नंबर दिसत नक्की मेसेज करा आणि तुम्हाला स्वामींसाठी कोणत्या कलरमध्ये वस्त्र हवं आहे, कोणत्या डिझाईनमध्ये वस्त्र हवं आहे हे सुद्धा मला नक्की सांगा. तर तुमच्या आवडीनुसार स्वामींसाठी वेगवेगळ्या रंगांचे, वेगवेगळ्या डिझाईन असलेले पेशवाई असतील किंवा वेल्वेट असेल, वर्क वेल्वेट असेल किंवा पैठणी असेल, सोबतच खण कापडामध्ये सुद्धा स्वामींसाठी सुंदर असं वस्त्र आपण बनवून घेऊ शकतो. तर ही स्वामींच्या 5 इंचाच्या मूर्तीसाठी पेशवाई टोपी आहे. खूप सुंदर आणि छान दिसणार आहे जेव्हा ही स्वामींना घातल्या जाईल. याच्यावरचं वस्त्र मला शिवायचं आहे. सोबतच ही एक 3 इंचाच्या मूर्तीसाठी पेशवाई टोपी आहे. तर ही सुद्धा मी पर्पल कलरमध्येच बनवून घेतलेली आहे. ही खूप मस्त अशी दिसते जेव्हा आपण ही स्वामींना घालतो. तर यामध्ये आणखीन वेगवेगळ्या रंगांमध्ये तुम्हाला किंवा वेगवेगळ्या कपड्यांमध्ये स्वामींसाठी वस्त्र हवे असतील तर मला नक्की मेसेज करा. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला स्वामींसाठी जे वस्त्र आहे ते नक्कीच शिवून मिळतील. आता ही जी आपण तयार केलेली आज स्वामींसाठी वस्त्र आहे तर 5 इंचच्या मूर्तीसाठी आहे. त्यासोबतच हे कृष्णाचे छोटे छोटे ड्रेस आहेत. तर हे सुद्धा मी घरीच शिवते. याच्यामध्ये मी खालच्या बाजूने छान असा कॉटन अस्तर लावलेला आहे. त्यानंतर जे स्वामींचे फेटे आहेत किंवा वस्त्र आहे तर हे आपण स्वामींसोबतच आपल्याकडे जर माऊलींची मूर्ती असेल गजानन महाराजांची तर त्यांनासुद्धा तुम्ही घालू शकता. तर अशी ही स्वामींचे वस्त्र शिवण्याची छोटीशी सुरुवात मी आजपासून केलेली आहे. तर ही सुरुवात मला तुमच्यासोबत करायची होती, त्यामुळे मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि स्वामींचे वस्त्र हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हालासुद्धा स्वामींसाठी असे छान छान वस्त्र हवे असतील किंवा गजानन महाराजांसाठी हवे असतील तर मला नक्की मेसेज करा. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते, पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. तर मग परत भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.